कारची चावी कोणाला भेटली असेल तर स्विफ्ट गाडीची चावी आहे. यावेळी जर पाहिलं तर नो बॉल. मॅचला सुरुवात झाली. लक्ष्मीनारायण विरुद्ध ऑलस्टार संघ असा सामना आहे. त्या साईडला नक्कीच विनू पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ म्हणजे ऑलस्टार संघ. इकडे पाहिलं तर या वेळेस चांगला फटका आहे. झेल केली जाते. वॉन यांनी मात्र चांगली कॅच पकडली आहे. पहिला धक्का बसतोय लक्ष्मीनारायण संघाला. पहिले तर या वेळेस डायरेक्ट हिट जर लागला असता तर मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. आणि चांगली सुरुवात इकडे. एक नो बॉल जरी आला असेल तरी मात्र विकेट आता मात्र याच्या आधीच्या बॉलवरती भेटली आहे. साहिल आणि त्यांच्यासोबत आता त्यांच्यासोबत प्रसाद आहेत. पहिले तर यावेळेस वाईट बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईट बॉल. पहिले तर यावेळेस चांगला फटका आहे आणि चौकार येतोय. 2 लगातार वाईट बॉल नंतर आता मात्र साहिल यांच्याकडनं एक चांगला पाहिला मिळतोय फटका. 4 धाबा मिळतील त्या फटक्यांच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे 4 चेंडू 9 धाबा झाल्यात. बघा पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी पहिले 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने जयेशने केले होते. त्यानंतर 2 लगातार वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र आता चौकार. इकडे मात्र फलंदाजाने टोकलाय. 4 चेंडू 9 धाबा झाल्यात. इकडे कुठेतरी जर पाहिलं तर चांगली कीपिंग आपल्याला पाहायला मिळते श्रेयस यांच्या माध्यमातून. एक बॉल बाकी आहे. 5 चेंडू 9 धाबा झाल्यात. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू जयेश यांचा. बघूया सामना करतील साहिल. एक चौकार या ओव्हरमध्ये त्यांनी मात्र मारलाय. आता बघूया शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला कशा प्रकारे फेस करतील. पहिलं तर कॅचची संधी. यश गावडे बॉलच्या खाली येत आहेत आणि इकडे मात्र झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाबा झाल्यात 9. 9 वरती 2 गडी बाद झाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केल्या गेल्या अनिश याला. या पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे 9. 9 वरती 2 गडी बाद झाले आहेत.
रनआउटची संधी आणि इकडे पाहिलं तर विकेट. रनआउटच्या माध्यमातून मैदान सोडावं लागणार आहे फलंदाजाला. बॉलर अनिशने इकडे मात्र चांगला बॉल कलेक्ट केला, चांगला थ्रो आला तिकडे वॉनकडनं. एक झेल आतापर्यंत वॉनने पकडलाय आणि आताची फिल्डिंग देखील त्यांची चांगली होते. त्यांचं नाव जरी आदित्य असेल तरी टी शर्टच्या पाठी आम्हाला वॉन दिसतंय. कुठेतरी शेन वॉनला देखील ट्रिब्यूट देण्यासाठी त्यांनी आपल्या टी शर्टच्या मागे ते नाव टाकलं असेल. पुढचा बॉल अतिशय चांगला. म्हणजे अनिश या आधी जर पाहिलं तर ओपनच्या 8 टीममध्ये अनिशने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. तर कुठेतरी मात्र त्या एक्सपिरियन्स आता मात्र या मैदानावरती आज त्यांची ही तिसरी ओव्हर आहे. पहिली नाही तर तिसरी ओव्हर आहे आजच्या दिवसातली. इकडे पाहिलं तर यावेळेस चांगला फटका सोहमच्या माध्यमातून आणि चेंडू चाललाय सीमा पार, चौकार येतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. थ्रो चांगला दिला होता इकडे यश गावडे ते. चौदा धावा झाल्यात धावफलकावरती 14. शेवटचा बॉल इकडे मात्र पायांवरती आढळलाय आणि अशा प्रकारे 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 14. 3 गडी बाद 14 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये राहिली अनिशची. आपण पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 5 रन्स आले. नवीन गोलंदाज ऋषी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्यासमोर सोहम आणि सोहमसोबत जर पाहिलं तर विनय, हे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आत आहेत. त्या दोन्ही बॅट्समनवरती मात्र जबाबदारी आहे, कुठेतरी मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल. आणि त्यानंतर जर पाहिलं तर एकूण 4 ओव्हरमध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल त्यांना. इकडे पाहिलं तर बॅकफुटला 2 पंच केलाय यश गावडे. इकडे कुठेतरी मात्र थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. MS धोनीचे फॅन आहेत, परंतु पाठी विराट कोहलीचा नंबर आहे. आणि इकडे आपण पाहिलं तर यावेळेस सुंदर हात आणि तिकडे मात्र सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतो यश गावडे यांच्याकडनं. दुसरा झेल त्यांचा या मॅच मधला. मागच्या बॉलमध्ये कुठेतरी मात्र मिसफिल्डिंग झाली, परंतु या बॉलमध्ये करेक्शन घडवलंय स्वतःच्या आतमध्ये आणि मात्र झेल पकडलाय. फलंदाजाला मात्र माघारी पाठवलाय. विकेटचं पतन, विनयला मैदान सोडावं लागणार आहे. नवीन बॅट्समन अनिकेत परब मैदानाच्या आत येत आहेत. स्कोर आहे 15 झालेत. एकच धाव आली आहे 2 बॉलमध्ये. इकडे पाहिलं तर यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. अनिकेत परब नक्कीच डगआउट मधनं सेट होऊन आले होते. कुठेतरी मात्र शॉर्ट पिच चेंडू तिकडे मात्र गोलंदाजाने केले आणि त्याबद्दल फलंदाजांना देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय, षटकार मारलाय. त्यानंतर जर पाहिलं तर आता दबाव गोलंदाजावरती. वाईट बॉल केलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रीगण तरुण मित्र परिवार आयोजित अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा 2025 प्रेझेंटेड बाय दार्जू 9. पाहिले तर झेलची संधी होती, परंतु मात्र ऋषी तिकडे मात्र कुठेतरी मध्ये आले आणि त्यानंतर 1 धाव तिकडे कंप्लीट झाली आहे. चार चेंडू 24 धावा झाल्या, 24. बॅटची कट आणि मात्र फलंदाज बाद. क्या बात आहे. कीपर अगदी चांगल्या पद्धतीने मात्र कीपिंग करतायत. प्रत्येक बॉल अगदी चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला जातोय. विकेट येते. 5 विकेट आता मात्र माघारी परतले आहेत. अनिकेत परब आणि आयुष परब ही जोडी आता मैदानाच्या आत आहे. 24. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा ऋषी यांचा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी, परंतु मात्र मिसफिल्डिंग झाली आहे. घाई केली थोडीशी राजने. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 24. स्टील 6 बॉल्स रिमेनिंग. बघूया शेवटच्या 6 चेंडूंवरती आता लक्ष्मीनारायण संघ किती धावा करतोय.
ते पाहिलं तर यावेळेस पहिला चेंडू फुलटॉस होता. रनआउटची संधी आहे आणि तिकडे पाहिलं तर डायरेक्ट हिट लागलाय. क्लोज कॉल असणार आहे आणि फलंदाज बाद झाला. इकडे रनआउटच्या माध्यमातून मैदान सोडावं लागेल. पहिला रन कंप्लीट झाला. दुसऱ्या रनच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट लागला आणि तिकडे मात्र मैदान सोडावं लागतंय. त्याच्यानंतर आपली पहिले तर यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. फलंदाजी मार्कवरती आदित्य आणि आदित्यच्या पहिल्या बॉलवरती सिंगल रन, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 25 धावा झाल्या. द फलकावरती 25. रनआउटची संधी आणि इकडे पहिल्या तर यावेळेस बघा ओव्हर थ्रो किती महागडा ठरतोय. 3 चेंडू धावा झाल्यात. 27. विकेट येते. शेवटचा बॉल. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि सिंगल रन जाऊ दिलाय. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 28, 28 अँड द टार्गेट इज 29. म्हणजे 24 चेंडूंवरती 29 धावा करायच्या आहेत.
चला मॅचला सुरुवात होत आहे. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज. जयेश आणि दुर्वेशची जोडी मैदानाच्या आत आहे. इकडे पहिला तर पहिलाच बॉल अगदी मैदानाच्या समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॉलरच्या हातामध्ये देखील चेंडू गेला, परंतु मात्र ड्रॉप झाला. जर तिकडे मात्र पकड बनवली असती तर मात्र फलंदाज जयेशला मैदान सोडावं लागलं असतं. आता बघूया 29 धावांचं टार्गेट आहे. 29 धावांचं टार्गेट जर चेस करायचं असेल तर कुठेतरी मात्र वीर संभाजी संघाने ते करून दाखवलंय सकाळच्या क्षेत्रामध्ये. दुसरा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला आहे दुर्वेशने. दुर्वेश आणि जयेश ही जोडी बघूया कशा प्रकारे इकडे मात्र फलंदाजी करते आपल्या संघासाठी, ऑल स्टार संघासाठी. यावेळेस जर पाहिलं तर वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. इकडे पाहिलं तर यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा वापर करत बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार येतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस तिकडे नो बॉल होता. नो बॉल वरती 22च्या स्वरूपात आणखीन एक रन, म्हणजे आता धाव फलकावरती धावसंख्या एकूण 11 रन्स ऑफ द स्कोर बोर्ड. 3 चेंडू 11 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या समोरच्या दिशेने खेळलाय. सोम यांनी बॉल कलेक्ट केला. 1 रन अगदी इझिली मिळतोय. इकडे 12 रन झालेत आता धावफलकावरती. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते आणि तिकडे काय घडलंय, कॅच कोणाची होती, कॅच घ्यायला कोण गेलं आणि तिकडे मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. विकेट मिळाली असते जयेशचा. फिनिक्स रेबल संघ आपला कॅप्टन पाठवायचा प्लीज टॉस साठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळला, परंतु यावेळेस पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली दिसते. थोडंफार प्रेशरमध्ये आपल्याला लक्ष्मीनारायण संघ दिसतोय. लक्ष्मीनारायण संघ असा नाहीये, लक्ष्मीनारायण संघ अशा कॅच सोडत नाही, पण आज मात्र खेळाडू प्रेशरमध्ये आहेत आणि कुठेतरी कॅच ड्रॉप केल्या जात आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 14 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. अंडरडॉग्स विरुद्ध फिनिक्स रेबल. गोलंदाजी मार्कवरती आयुष वरब यांना आमंत्रित केलं गेलं आहे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इकडे मात्र अवांतर करण्यात आला. व्हाईट बॉल. 15 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आणखीन 14 धावांची गरज आहे. 18 चेंडू 14 धावांचं समीकरण. कुठेतरी मात्र आता मॅचमध्ये यायचं असेल, लक्ष्मीनारायण संघाला कमबॅक करायचं असेल तर मात्र विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल करावे लागतील. आणि मला असं वाटतं की गोलंदाजांनी जेव्हा असे कमी रन्स असावे तेव्हा मात्र व्हाईट बॉल करायचे नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती बदल घडवला आहे. सोहम रासमला गोलंदाजी मार्कवरती आणलाय. पहिला बॉल. चांगली ॲक्शन आहे इकडे मात्र सोहम रासमची. पहिला बॉल अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू होता. त्या टप्पा कुठेतरी मात्र ज्या प्रकारची ॲक्शन त्या प्रकारे मात्र चेंडू टाकला नाही. इकडे मात्र फुल टॉस चेंडू. यावेळेस बॉल चाललाय निघून चौकाराकडे. तर धावा झाल्यात 19. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी हलक्या हाताने मारलाय, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप नव्हता. तिकडे मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय. दुर्वेशला मैदान सोडावं लागणार आहे. 1 षटकारानंतर आता कुठेतरी 1 चौकारानंतर नक्कीच चांगली पार्टनरशिप घडवली. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली जयेश सोबत दुर्वेशने आणि आता नवीन फलंदाजाला मात्र मैदान यावं लागेल. यश गावडे मैदानाच्या आत येतोय. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 10 रनची गरज आहे. लक्ष्मीनारायण संघाला आणखीन विकेट घ्यावे लागतील. बंचमध्ये विकेट घ्यावे लागतील. हॅट्रिक सारखी विकेट घ्यावे लागतील. इकडे पहिल्या तर यावेळेस बॉल जाचलं सोडला. व्हाईट बॉल इकडे मात्र होतो. 20 धावा झाल्यात कंप्लीट. मात्र टॅप केलाय. यश गावडे ओव्हरआर्म क्रिकेट जास्त खेळतात त्यामुळे कुठेतरी मात्र थोडा वेळ घेत आहेत सेट होण्यासाठी.
पहिले तर यावेळेस फटका चांगला कॉल दिलाय आणि तिकडे मात्र विकेट. रनआउटच्या माध्यमातून मैदान सोडावं लागणार आहे. एवढी त्यांनी जर्सी घातली तरी बॉल किती? शेवटचा चेंडू बाकी आहे. किती आले? 20 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज. लेग साईडच्या दिशेने खेळलाय फटका. 1 रन मिळतोय. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आणखीन 8 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इकडे मात्र नो करण्यात आला. नो बॉल. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 7 धावांची गरज. यानंतरची मॅच अंडरडॉग्स विरुद्ध फिनिक्स रेबल अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नो बॉल इकडे मात्र करण्यात आला आणि फक्त एक शॉट लांब आहेत आता ऑलस्टार संघ मॅच जिंकण्यापासून. पुन्हा एकदा नो बॉल. इकडे हॅट्रिक झालेली आहे नो बॉलची. पाहिलं तर आता मात्र पहिला बॉल 3 नो बॉल नंतर एक लिगल डिलिव्हरी इकडे टाकली जाते. आता बघूया जिंकण्यासाठी 11 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा नो बॉल. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 रनची गरज आहे. पुन्हा एकदा नो बॉल. यावेळेस वाईट बॉल. जिंकण्यासाठी 2 रनची गरज आहे. पुन्हा एकदा वाईड. जिंकण्यासाठी आता 1 रनची गरज. इकडे पाहिलं तर यावेळेस षटकार येतोय जयेशच्या बॅटमधून आणि मॅच जिंकतायत इकडे टीम ऑल स्टार. यूट्यूबच्या माध्यमातून विनू पार्टे जर ही मॅच बघत असतील तर आज खुश झाले असतील त्यांच्या टीमचा परफॉर्मन्स पाहून.